नमस्कार. आजचं हे विश्लेषण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गंभीर विषयावर आहे. आपल्या सर्वांच्या सामायिक भविष्यावर, म्हणजेच आपल्या पर्यावरणाच्या भविष्यावर. पहा, आपण सध्या ज्या वास्तवाला सामोरे जात आहोत ते फक्त वरवर समजून घेऊन चालणार नाहीये. आपल्याला त्याच्या अगदी मुळाशी जावं लागेल. भविष्यात आपल्यासमोर कोणकोणते मोठे धोके वाढून ठेवले आहेत आणि त्यातून सुरक्षित बाहेर पडण्याचा नेमका मार्ग काय आहे हे आपण आज अगदी सविस्तर पाहणार आहोत. आज आपण बदललो नाही तर उद्या जग बदलेल आणि कदाचित त्या बदललेल्या जगात आपण नसू. हे शब्द ऐकतानाच एक प्रकारची अस्वस्थता जाणवते, नाही का? खरं तर हा फक्त एक साधा इशारा नाहीये. मानवी अस्तित्वासाठी दिलेला हा एक अंतिम निर्वाणीचा इशारा आहे. आपला सध्याचा प्रवास ज्या दिशेने चाललाय ना, तो खरोखरच खूप चिंताजनक आहे. आपण निसर्गाशी ज्या तडजोडी करत आहोत त्यामुळे आपण स्वतःच्याच विनाशाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. आणि हेच भीषण वास्तव या एका वाक्यात अगदी स्पष्टपणे समोर येतं. आणि या सगळ्याच्या मुळाशी गेल्यावर एक अत्यंत भयानक सत्य समोर येतं. 50%. होय, 50%. विचार करा, वर्ष 2050 पर्यंत जगातल्या तब्बल निम्म्या लोकसंख्येला पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई भासणार आहे. हे काय नुसतं हवेतलं तत्वज्ञान नाही बरं का. हा थेट आकडेवारीवर आधारित असलेला, अतिशय वेगाने आपल्या जवळ येत असलेला एक भयानक धोका आहे. अर्ध्या जगाला पाणीच मिळणार नाही. ही नुसती कल्पनाच आपली संपूर्ण जीवनशैली मुळापासून हादरवून टाकण्यासाठी पुरेशी आहे. आता आपल्यासमोर प्रामुख्याने 4 मोठी संकटे उभी आहेत. पाण्याची टंचाई, अन्नाचं संकट, वेगाने वाढणारे आजार आणि अर्थातच नैसर्गिक आपत्ती. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. ह्या काही 4 वेगवेगळ्या किंवा एकमेकांशी संबंध नसलेल्या घटना नाहीत. हे सगळे धोके एकमेकांशी अगदी आतून जोडलेले आहेत. ही एक अशी भक्कम साखळी आहे जी आपली संपूर्ण जागतिक व्यवस्था अक्षरशः कोलमडून टाकू शकते. हे सगळे धोके एकमेकांवर कसे अवलंबून आहेत हे समजून घेणं आपल्या या विश्लेषणाचा मुख्य गाभा आहे. हे जरा सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण डॉमिनो इफेक्ट म्हणजेच साखळी परिणामाचा विचार करूया. आता पहा, पाण्याच्या तीव्र टंचाईचा सगळ्यात पहिला आणि थेट फटका कशाला बसेल? साहजिकच शेतीला. पाण्याची कमतरता म्हणजे थेट शेतीचं आणि पिकांचं मोठं नुकसान. आणि शेतीचं नुकसान म्हणजे साहजिकच अन्नाचा तुटवडा, म्हणजेच अन्न संकट. एका समस्येतून दुसरी आणि अधिक भयंकर समस्या कशी उभी राहते याचं हे अगदी ज्वलंत उदाहरण आहे. अन्नाशिवाय आपलं जीवनच अशक्य आहे. आणि हा धोका आता अक्षरशः आपल्या दारात येऊन उभा आहे. पण हा साखळी परिणाम फक्त पाण्यापुरता मर्यादित नाहीये. प्रदूषण आणि हवामानातील टोकाचे बदल हे सुद्धा अगदी असेच एकमेकांत गुंतलेले आहेत. एकीकडे या वाढत्या प्रदूषणामुळे हवा आणि पाणी प्रचंड विषारी होत चाललंय आणि यातूनच अत्यंत भयंकर नवनवीन आजारांचा वेगाने प्रसार होतोय. तर दुसरीकडे याच प्रदूषणामुळे जे हवामान बदलत आहे त्यातून नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण प्रचंड वाढलंय. अचानक येणारे महापूर असोत, भीषण दुष्काळ असो किंवा विनाशकारी चक्रीवादळे, हे सगळं आता नित्याचं झालंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे दोन्ही घटक आपल्या मानवी जीवनाला वेगवेगळ्या बाजूनी पोखरत आहेत. पण थांबा, चित्र जरी इतका निराशाजनक आणि भयानक दिसत असलं तरी अजूनही सर्व काही संपलेलं नाहीये. आपलं हे भविष्य वाचवण्यासाठी आपल्याला एका ठराविक कृतीची, एका अत्यंत सुनियोजित अशा त्रिस्तरीय दृष्टिकोनाची गरज आहे. आता फक्त चिंता करत बसण्याची वेळ निघून गेलीये. आता वेळ आहे ती धैर्याने कृती करण्याची. आणि ही कृती नक्की कशी असावी, त्याची रचना कशी असेल हे आपण आता पाहूया. तर हे जे उपाय आहेत ते आपण 3 महत्त्वाच्या स्तरांवर विभागले आहेत. पहिला आणि अगदी पायाभूत स्तर म्हणजे व्यक्तिगत स्तर. इथे आपण आपल्या रोजच्या जीवनात काय करू शकतो? तर अगदी सोपं आहे, जास्तीत जास्त झाडे लावणं आणि प्लास्टिकचा वापर कमी करणं. दुसरा स्तर आहे सरकारी स्तर. इथे शासनाला अपारंपरिक ऊर्जेचा म्हणजेच रिन्युएबल एनर्जीचा वापर वाढवावा लागेल आणि जंगलांचं संरक्षण करण्यासाठी काही कठोर पावले उचलावी लागतील. आणि तिसरा, सर्वात वरचा टप्पा म्हणजे जागतिक स्तर. पॅरिस करार आणि कार्बन न्यूट्रॅलिटी यांसारख्या मोठ्या जागतिक धोरणांची इथे अतिशय वेगाने आणि प्रामाणिकपणे अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. या सगळ्या रचनेतून एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आपल्याला मिळतो. व्यक्तिगत कृती, सरकारी धोरणे आणि जागतिक करार हे तिन्ही घटक अगदी समान पातळीवर महत्त्वाचे आहेत बरं का. या संकटावर कोणताही एकच स्तर एकट्यानं कधीच मात करू शकत नाही. फक्त सरकारने नियम केले किंवा फक्त सामान्य माणसाने झाडं लावली म्हणजे हे संकट टळणार नाही. खऱ्या अर्थाने कार्बन न्यूट्रल व्हायचं असेल आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर या तिन्ही स्तरांनी एकत्र येऊन अगदी एकाच ताकदीने आणि एकजुटीनं काम करणं आता अनिवार्य झालं आहे. पण हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतं? तर हा संपूर्ण प्रवास मायक्रो टू मॅक्रो असा आहे. म्हणजेच अगदी सूक्ष्म पातळीवरून व्यापक जागतिक पातळीपर्यंतचा.
जेव्हा आपण व्यक्तिगत पातळीवर प्लास्टिक टाळतो किंवा एखादं छोटंसं रोपटं लावतो तेव्हा ती छोटीशी वाटणारी कृती थेट जागतिक पातळीवरील पॅरिस करारासारख्या मोठ्या उद्दिष्टांना बळ देत असते. आपली व्यक्तिगत जबाबदारीच खऱ्या अर्थाने जागतिक बदलाचं इंधन बनते. आपले हे छोटे छोटे प्रयत्नच उद्याच्या मोठ्या जागतिक कार्बन न्यूट्रॅलिटीच्या ध्येयाचा मजबूत पाया रचत असतात. ही साखळी खरोखरच आश्चर्यकारक आणि तितकीच प्रेरणादायी आहे. या सखोल विश्लेषणाच्या अगदी शेवटी पोचताना एक अंतिम सत्य आपण सर्वांनी कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे. निसर्ग वाचवणे म्हणजे मानवजातीला वाचवणे. ऐकायला हे एखादं सुभाषित वाटेल, पण हा निसर्गाचा अत्यंत अटळ आणि कठोर नियम आहे. आपण पर्यावरणाचं रक्षण करून निसर्गावर अजिबात उपकार करत नाही आहोत. आपण खरं तर स्वतःचे, स्वतःच्या प्रजातीचे आणि येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांचे रक्षण करत आहोत. हे शब्द आपल्याला आपल्या खऱ्या जबाबदारीची आणि आपल्या हातात असलेल्या त्या सामूहिक ताकदीची पूर्णपणे जाणीव करून देतात. आणि म्हणूनच शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्याला विचार करायला भाग पाडणारा प्रश्न उभा राहतो. आपण आजच हे सगळे उपाय अंमलात आणण्यासाठी पाऊल पुढे टाकणार आहोत का? की आपण उद्याचं हे जग आपल्याशिवायच बदलू देणार आहोत? हा निर्णय आणि हे आपलं सामायिक भविष्य आता पूर्णपणे आपल्याच हातात आहे. या विश्लेषणातून मिळालेली ही माहिती नक्कीच आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. या वास्तवाचा आणि आपल्या प्रत्येकाच्या जबाबदारीचा